महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची शनिवारी उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नागपुरातील देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली। येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ व वेतन थेट बँक खात्यात करण्यासह इतरही आश्वासन मिळाले। त्यामुळे कृती समितीने तुर्तास संप स्थगित केलाय। ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत राज्य वीज नियामक आयोगाचे नियम तपासून तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा केली जाईल। वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वीज कंपन्यांमध्ये नोकरीत प्राधान्य मिळावे म्हणून वयोमर्यादा 45 वर्षेपर्यंत वाढवून सेवा ज्येष्ठतेनुसार अतिरिक्त गुण देण्याचे प्रयत्न केले जातील। ITI नसलेले परंतु वर्षानुवर्षे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेवरून कमी न करता त्यांना वीज कंपन्यांकडून विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून त्याचे प्रमाणपत्र देत सेवेवर ठेवले जाईल।